नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. अंकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर भक्ती साठे व डॉक्टर महेश म्हात्रे यांच्या आयोजनाने व नियोजनाने प्रथम वर्धापन दिन शिस्तबद्धरित्या व नियोजनबद्धरित्या संपन्न झाला. अंकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त सर्व सेवा मोफत देण्यात आल्या होत्या. यामध्ये ऑर्थोपेडिक, स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन, जनरल सर्जनचा समावेश होता. तसेच मोफत तपासणीमध्ये HGT, ECG, CBC, RBS, ANC यासारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या. एक्स-रे, 2D व इको ह्यासारख्या रक्त तपासण्या यावर 50% डिस्काउंट देण्यात आला. अंकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुसज्ज व सर्व सोयींनी वेल एज्युकेटेड स्टाफ व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असून रुग्णांचा उत्तरोत्तर विश्वास संपादन करीत आहे. अंकुर क्लिनिक गेली 7 वर्ष लोकांना सुविधा देत आहे. आता त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले असून मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून कमी काळात नावारूपाला आले आहे. या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर चंद्रजीत रावल व डॉक्टर अजय मलबारी लेप्रोस्कोपिक आणि वंध्यत्व विशेषज्ञ गायनोकॉलॉजिस्ट असून डॉक्टर शंकी पाटील फिजिशियन असून डॉक्टर प्रदीप मुलबारी सर्जन, डॉक्टर नयन चौधरी ऑर्थो, डॉक्टर ओमप्रकाश वर्मा हृदय आणि स्किनिंग हे रुग्णांना सेवा देत आहेत. प्रथम वर्धापन दिनानिमित्त अनेकांनी त्यांना व हॉस्पिटलला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अंकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला 1 वर्ष पूर्ण झालं. ह्या निमित्ताने तुम्ही आज फर्स्ट ॲनिव्हर्सरी साजरी करताय. एकूण कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज अंकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत दिल्या जातात? फास्ट नमस्कार, मी डॉक्टर भक्ती. अंकुर हॉस्पिटल आपलं आहे. अंकुर हॉस्पिटलमध्ये मी गेल्या 1 वर्षापासून कार्यरत आहे. आपलं स्वतःचं हॉस्पिटल हे असून आपल्यासोबत बरेचसे डॉक्टर स्वतः कार्यरत असतात. जसं की आपल्याकडे MD मेडिसिन डॉक्टर शंकी पाटील सर अवेलेबल असतात. डॉक्टर चंद्रजीत रावल सर गायनेकॉलॉजिस्ट आहेत ते आहेत. डॉक्टर अजय मलबारी सर गायनेकॉलॉजिस्ट आहेत ते आपल्यासोबत असतात. डॉक्टर प्रदीप मलबारी सर आहेत जे सर्जन आहेत ते आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स वगैरे करतात. त्याच्यासोबत हाडांचे डॉक्टर नयन चौधरी सर आणि डॉक्टर संतोष यादव सर आपल्याकडे असतात. तसंच डॉक्टर निखिल भाकरे म्हणून आपल्याकडे कार्डिओलॉजिस्ट आहेत. डॉक्टर वर्मा म्हणून कार्डिओलॉजिस्ट आहेत ते आपल्याकडे सतत आपल्यासोबत कार्यरत असतात. आणि डॉक्टर महेश म्हात्रे सर हे आपल्याकडे पीडियाट्रिशियन आहेत आणि मी स्वतः गायनेक आणि सर्जन आहे. तर अशा आपल्या सगळ्या एकूण 10 लोकांची टीम आहे जी आपण अंकुर हॉस्पिटलमध्ये 1 वर्ष कार्यरत आहोत. आज मला सांगायला अभिमान वाटतो की माझा स्टाफ एवढा चांगला आहे आणि माझ्याकडे सगळा GNM स्टाफ आणि सगळे जे रिसेप्शनपासून सगळे जे लोक आहेत ते असं नाही की 10वी-12वी झालेले, सगळे वेल एज्युकेटेड लोक रिसेप्शनपासून सर्व कार्यरत आहेत. फार्मसीमध्ये पण आपली प्रॉपर फार्मसीज आणि सगळे वेल एज्युकेटेड लोक आपण इथे नेमलेले आहेत आणि सगळी आपली प्रॉपर सुविधा आपण लोकांना देतो. जसं की ऑपरेशन्समध्ये डिलिव्हरी, सीझर, बाकी जनरल जे काय पेशंट असतील, ICUमधले कन्व्हर्जनचे पेशंट, ॲक्सिडेंटचे पेशंट, वेगळ्या प्रकारचे प्रत्येक फॅकल्टीमधले पुरेपूर सुविधा आपण देण्याचा प्रयत्न इथे करत आहोत. आणि 1 वर्षापासून आपण अतिशय चांगल्या परीनेही प्रयत्न केला आहे. आणि जसं गेल्या 1 वर्षात आपल्या हॉस्पिटलला एकही डेथ नाही झालेली, कुणी मृत्युमुखी आतापर्यंत झालं नाही. ते एकदम छान गोष्ट आहे की जी आम्हाला अभिमानास्पद वाटते की आजपर्यंत आपल्याकडे आपण प्रत्येकाचा जीव वाचवला, कोणाचाही जीव आतापर्यंत गमावलेला नाही आपल्या हॉस्पिटलमध्ये. तर त्याच्यामुळे आजचा हा आमचा उत्सव आणि कार्यक्रम आहे की आज आपण पूजा मांडली, पूजा केली सकाळी. त्याच्यानंतर आपण आज 1 वर्ष पूर्ण झालं तर कधीच आपण असं कॅम्पसाठी किंवा पेशंटसाठी बरेचसे कॅम्पचे असतात ती पेशंट वाढवण्यासाठी किंवा कुठल्या तरी फायद्यासाठी असतात. आजचा हा कॅम्प माझा फक्त ॲनिव्हर्सरी म्हणजे माझा बड्डे हॉस्पिटलचा सेलिब्रेशनसाठी आहे. कारण असं की 1 वर्षानंतर आपण आपल्या पेशंटला फ्रीमध्ये सुविधा द्यावी आणि वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्गत डॉक्टर आहेत त्यांच्याशी संबंधित चिकित्सा किंवा ट्रीटमेंट प्रॉपर द्यावी म्हणून हा नेमलेला आहे. आणि याच्यामध्ये माझा स्टाफ, माझे रिसेप्शन, माझे मॅडम श्रुती मॅडम मॅनेजर आहेत, PRO सर आहेत, वेगवेगळे डॉक्टर्स आहेत, सगळे लोक आमच्यासोबत एकजुटीने, माझ्या सिस्टर लोक प्रत्येक सकाळी 6 वाजल्यापासून सगळ्या
वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत. तर मला खूप अभिमान आहे आणि मला दरवर्षी असा कार्यक्रम आणि अशी पूजा घालायला आवडेल, दरवर्षी अशी सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरीची करायला आवडेल. तर नक्कीच तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा आणि मला सहकार्य करा. आणि क्लिनिक तुम्ही किती वर्ष झाले सेवा देत आहात? क्लिनिक माझं जे आहे, जे खालच्या ओपडीमध्ये आहे, त्याच्या आधी माझं प्रशांत कॉर्नरचे ते डॉक्टर खामकर सरांच्या बाजूला माझं क्लिनिक होतं. ऑलमोस्ट गेले 7 वर्ष झालं आपण क्लिनिक करतो. म्हणजे कोविडची जशी सुरुवात झाली, जशी माझं कोरोनाच्या नंतर आपलं क्लिनिकचं उद्घाटन झालं. अगदी माझी बेबी 1 महिन्याची होती. ते 1 महिन्याची बेबी टाकून मी कोरोनामध्ये कॅप मास्क घालून, आजही बरेच लोक मला ओळखत नाहीत अशा ड्रेसमध्ये, कारण की मी कंटिन्यू कॅप मास्क आणि ड्रेसमध्येच असते. तर कोविडपासून जी सवय लागली तेव्हापासून, त्या कोरोनाच्या काळापासून आपण तो क्लिनिक, आणि ऑलमोस्ट 6 वर्ष झाले की आपण तेव्हापासून कार्यरत आहे. तेव्हा आपलं छोटं क्लिनिक होतं, तिथून आपण इकडे शिफ्ट झालो. तिथून परत आपण हा मोठा हॉस्पिटल केलं आणि इथून पुढे मोठं काहीतरी करण्याची इच्छा आहे. सगळ्यांचं सहकार्य असेल तर आपण नक्कीच करू. आणि त्या क्लिनिकमार्फत तुम्ही 6-7 वर्ष झाले कुठल्या प्रकारच्या सेवा देता? क्लिनिकमार्फत आपण जनरल जे काही पेशंट आहेत, फिवरचे, तापाचे, सर्दी खोकल्याचे, ऑपरेशनचे, ॲक्सिडंटचे, त्याच्या व्यतिरिक्त गाठींचे, हर्निया, अपेंडिक्सचे जे काही ऑपरेशन असतात ते आपण आधी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवत होतो. आता सध्या आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारचे ऑपरेशन्स आणि सगळ्या प्रकारचे डिलिव्हरी सगळ्या सुविधा देतो. आधी आपण क्लिनिकमार्फत सगळं ओपीडी लेवलला सगळं करत होतो, पण तिथेही चेकअप आणि सगळी सुविधा होती. पण जी एक्स्ट्रा लेवलची जी सुविधा ॲडमिट करून पेशंटला जी ट्रीटमेंट होती ती आपण आजूबाजूच्या हॉस्पिटलला करत होतो. आताही आपण करतोय, पण आपल्या हॉस्पिटल आणि आजूबाजूच्या हॉस्पिटल सगळ्यांचं सहकार्य करून करतोय. या होत्या आजच्या ताज्या घडामोडी. अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.